मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये आपल्याला ज्यावेळेस बॉडमासचे एक्झाम्पल असतात त्यावेळेस फ्रॅक्शनचा हा सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत फ्रॅक्शनमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मी डायरेक्टली फ्रॅक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सांगणार आहे. तर त्यामध्ये पहा, जसं की आपल्याला जर ॲडिशन करायचे असेल, समजा याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर आता यामध्ये पहा, आता ज्यावेळेस फ्रॅक्शनचं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल 2/3 प्लस 4/3. तर ज्यावेळेस काय आहे, आपला डिनॉमिनेटर काय असते, ज्यावेळेस सारखा असते, ज्यावेळेस काय असते आपला डिनॉमिनेटर सारखा असते, तर त्यावेळेस आपण न्यूमरेटर एकाच जागी लिहितो. जसे की 2 प्लस 4 डिवाइड बाय 3. ओके, देन ॲड दिस 2 प्लस 4 6 अँड दिस 3. तर आता याला काय करणार, आपण डिवाइड करणार. 3 च्या टेबलमध्ये 6, 3 वजा 3, 3 2 जा 6. ओके, सो दिस इज युअर आन्सर. त्यानंतर आपण दुसरी एक टर्म पाहू आपण ॲडिशनची. ज्यावेळेस काय असते, डिनॉमिनेटर अनइक्वल असते, म्हणजे डिनॉमिनेटर सारखा नसतो त्यावेळेस. जसे की 1/2 प्लस 4/3 असं आहे. तर या एक्झाम्पलला आपण 2a ने सॉल्व करू शकतो. एक ते याचा एलसीएम घेऊन 2 आणि 3 चा एलसीएम काय येते, 6 येते. किंवा दुसरी स्टेप आहे, आपण क्रॉस मल्टिप्लाय करून याचं सॉल्व करू शकतो. जसे की बघा, क्रॉस मल्टिप्लाय करून सांगतो फर्स्ट, नंतर दुसरी जी आहे ते त्याचा एलसीएम घेऊन सांगतो. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 न 1 ला मल्टिप्लाय करायचं, 2 न 4 ला, 3 1 जा 3 प्लस 4 2 जा 8 आणि डिवाइड बाय 3 न 2 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल, 3 2 जा 6 आणि त्यानंतर इक्वल टू 3 प्लस 8 किती होतील, 11 आणि डिवाइडला काय राहील 6. ओके, मग आता याला डिवाइड करायचं आहे. 6 च्या टेबलमध्ये 11 येत नाही, हा फ्रॅक्शन आहे, तर आपण याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करू. आता जसं की याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं, 6 चा टेबल बनायचा. 6 1 जा 6, 6 2 जा 12. पण आहे का 12 नाहीये, त्यामुळे 6 1 जा 6 घेणार. 11 मधून 6 मायनस केल्यानंतर रिमाइंडर किती राहते, 5 राहते. तर इथे किती घेणार आपण, 5 अँड दिस इज 6. ओके, दुसरी काय म्हटलं होतं मी तुम्हाला, हेच एक्झाम्पल एलसीएम पद्धतीनं सॉल्व करून दाखवणार. तर एलसीएम 2 आणि आपलं एक्झाम्पल किती आहे, 1/2 प्लस 4/3 आहे. तर एलसीएम काढायचं म्हटलं तर एलसीएम काय येते, याचा दोघाचा 2 आणि 3 चा 6 येते. म्हणून 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येते, 3. म्हणून इथे 3 न करून घ्यायचं. त्याच्यानंतर 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येते, 2. म्हणून इथे 2 न करून घ्यायचं. ओके, डिवाइड आणि मल्टिप्लाय, डिवाइड आणि मल्टिप्लाय. 3 1 जा 3 प्लस 4 2 जा 8 खाली 3 2 जा 6, 3 2 जा 6. म्हणजे आपण याला एकाच जागी घेणार, राईट. त्यानंतर 3 प्लस 8 किती होते, 11, 11/6. देन सेम किती आन्सर येणार, 6 1 जा 6, 11 मधून 6 गेले किती उरले, 5 आणि इथे किती येणार, 6. इथे किती येणार, 6. ओके, दिस टाइप्स. तर हे झालं ॲडिशनचं. म्हणजे ज्यावेळेस काय असते, आपला डिनॉमिनेटर इक्वल असते त्यावेळेस आपण डिनॉमिनेटर एकाच जागी घेणार, आणि ज्यावेळेस काय असते आपला डिनॉमिनेटर अनइक्वल असते त्यावेळेस आपण याचा एलसीएम काढून आणि दुसरी काय करणार, त्याचा क्रॉस मल्टिप्लाय करू. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची सबट्रॅक्शन बघू. थँक्यू.